नमस्कार, मी गणेश नाईक. मी तुम्हाला आज एक रेसिपी दाखवणार आहे. सध्या मे महिना चालू आहे. मे महिना म्हटलं की आंब्यांचं सीझन. तर आमच्या वाडीतले मी रायवळ आंबे गोळा केलेले आहेत आणि त्यापासून एक रेसिपी बनवणार आहे, फोडणीचे आंबे. हे बघा किती छान आणि सुंदर पिवळे धम्मक आंबे निघालेले आहेत, भेटले. त्यातून आता मी थोडे निवडक आंबे घेणार आहेत आणि त्याचं आपण बनवणार फोडणीचे आंबे. ह्यातले आता निवडक आंबे मी घेतोय थोडेफार, सगळेच काही घेणार नाही, भरपूर होऊन जाईल. तर एक 4-5 आंबे मी घेतोय. ते आपण आता प्रथम धुवून घेऊया स्वच्छ. झाले दोन आपले. सर्व सोलायचे आंबे हे आपल्याला साल काढायची आहे याची. फक्त अशी गोळे घ्यायचे. अशा पद्धतीने मी हे बाकीचे आंबे पण सोलून घेतोय. प्रत्येक आंब्याची रस काढून घेणार आहोत आपण. आणि हे असे सोलायचे आपल्याला. सर्व असे आंबे हे सोलायचे, साल काढायचे त्याची. हे बघा अशा पद्धतीने साल काढून फक्त गोळा घ्यायचा आपल्या. फोडणीसाठी साहित्य घेतलंय. मीठ आहे इथे, हिंग आहे, लाल तिखट आहे, जिरं, राई, हळद, कापलेला गूळ घेतलाय आणि ओल्या नारळाचं दूध काढून घेतलंय आणि कढीपत्ता आणि तेल. चला आता आपण सुरुवात करूया. प्रथम गॅस पेटवूया. प्रथम राई टाकूया आपण फोडणीसाठी. त्यानंतर थोडे जिरे, थोडं तेल, मीठ घातले चवीनुसार, थोडी मिरची पावडर, थोडी हळद आणि हिंग. हे आता सर्व एकजीव करून घ्यायचं आणि हे सोललेले आंबे आपल्याला एक एक करून त्यामध्ये सोडायचे आहेत. यामध्ये आपण थोडासा घालणार आहोत पाणी. झाकण ठेवले. एक मंद छानशी उकळी आलेली आहे आणि आपण आता ह्याच्यात घालणार आहोत थोडा गूळ आणि ओल्या नारळाचं जे दूध काढलेलं होतं ते घालणार आहोत. आणि गॅसची थोडा फुल करून थोडं एक 10 मिनिटं शिजत देणार आहोत. छानशी आता उकळी आलेली असेल. हे बघा मस्त उकळी आलेली आहे. आता आपण वा मस्त अशी रेसिपी आपली झालेली आहे. मी आता गॅस बंद करतो आणि बाउल मध्ये आपण एक एक आंबा काढून घेणार आहोत. वा पण एकदम जाड झालेला आहे. छान छान एकदम. मला याच्यात आत्ताच तोंडाला पाणी सुटते.
वा मस्त. अशा प्रकारे आपली फोडणीच्या आंब्याची रेसिपी मस्तपैकी तयार झालेली आहे. ही तुम्ही चपातीसोबत किंवा ब्रेडसोबत किंवा नुसतंही पाटीमध्ये बाउलमध्ये असं घेऊन खाऊ शकता. छान लागते, एकदम मस्त आहे. तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय बोलतात ते नक्की कळवा. आणि आमची ही फोडणीच्या आंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा.